3 चौकार लागोपाठ मारले तर बिपिन पाठक यांच्याकडनं 1100 रुपये 1100 रुपये 3 चौकारासाठी लागोपाठ 3 4 1100 रुपये। बघा एक गोष्ट आहे की आता या सुपर ओव्हर मध्ये जो बॅटिंग करेल तो बॉलिंग करू शकणार नाही, स्पेशल बॉलर पाहिजे आणि त्याची नाव आपल्यापर्यंत आलेत। मॅचला होईल सुरुवात मृदुल आमच्या जोडीने। चला सामन्याला सुरुवात सुपर ओव्हर मध्ये हा सामना खेळवला जातोय। कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार त्यासाठी ही लढत आपण पाहतोय। सामन्याला सुरुवात एकीकडे मनीष विश्वकर्मा दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा आहे। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्या खेळाडूंना अक्षरशः प्रभावित केलंय तो मुन्ना, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा। दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ अर्णाला। आणि हा मुन्ना सज्ज आहे, येतोय 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 चौकार, 4 धावा। बिपिन पाठक यांच्याकडून अजून एक आगळं वेगळं पारितोषिक आहे। शेवटच्या चेंडूवर चौकार, 500 रुपयाचं पारितोषिक आहे। लगातारचे 3 चौकार, 1100 रुपयाचं पारितोषिक आहे। फ्लाइट ओटी सौरभ रेड्डीचं चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 5 धावा धावफलकावर आहेत। आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी। पहिल्या 3 मध्ये 5 धावा आल्यात, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे। चेतन कदम आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जात आहे। आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी। एखादा चौकार, सिंगल, डबल धाव येणारी किती धावांचं मजल असेल, किती धावांचं टार्गेट असेल, ती येणारी काय वेळ दर्शवेल। कोणता संघ सुपर ग्रँड फिनालेच्या दिशेने जाणार, ती चमचमती ट्रॉफी आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, एक भव्य दिव्य असं आयोजन आणि ती चमचमती ट्रॉफी आता अगदी जवळ आलंय। येथून प्रयत्न थोडासा अधिक करावा लागेल। पराभूत होणाऱ्या संघाला नक्की अजून एक संधी असेल, तो संघ आई भवानी मारंबलपाडा संघासोबत खेळताना दिसेल आपल्याला। परंतु कोणता संघ यावेळेला काय घडतंय, अति घाई संकटात नाही। 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात। 2 धावेने धावफलक खोलताय, फुलताय, अक्षरशः धावताय। धावफलक 6 चेंडूंचा खेळ, 9 धावा धावफलकावर कुठल्या जातात। आता येणारे 6 चेंडू 10 धावा धावफलकावर लगावायचे आहेत। चला प्लेयर संघ पोझिशन मध्ये त्वरित या, ऑलरेडी भरपूर उशीर होतोय। तेजस पाटील, चिकू आणि स्वप्नील पाटील यांच्याकडून एक आगळं वेगळं पारितोषिक येत आहे। वन ऑफ द ग्रेट कमेंटेटर, आमचे मार्गदर्शक देखील आहेत, आमचे गुरुवर्णीय देखील आहेत। आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः महाराष्ट्रभर म्हणावं हरकत नाही ज्या प्रकारचं समालोचक राहिलंय द क्रिकेट एक्सपर्ट कमेंटेटर, यांच्यासाठी चिकू आणि स्वप्नील पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। क्या बात आहे, धन्यवाद। कारण नेहमीच ज्यावेळेला समोरच्यासाठी असं काहीसं घडतं ना तेव्हा नवी ऊर्जा, नवी थोडीशी चेतना येते। कारण मध्यरात्र उलटून गेले, थकवा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहेत। पण ज्यावेळेला प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्ही जात असताना सांगत असतो की समालोचक असं असतो की एखाद्या स्पर्धेला तुमच्या जलाली येऊ शकते। थँक्यू व्हेरी मच। 6-10चे इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं। पहिला चेंडू, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, प्रणय म्हात्रे दुसरीकडे सिद्धार्थ डोके, 2 खेळाडू घणाघाती फलंदाज आपण पाहतोय। या स्पर्धेमध्ये त्या प्रकारचा खेळ देखील राहिलाय। बघा तुम्ही समीकरण काय सांगितलं, 6-10, पण मॅच साधा नाहीये कारण फायनलला जायचंय। त्याकरता मॅच साधा नाहीये, समीकरण 6-10 आहे पण मॅच साधा नाहीये।
प्लेयरला माहिती आहे साधा नाहीये, म्हटलं मॅच साधा नाहीये. आता मॅच जवळ आलाय. 4-5 4-5. नक्कीच 4-5 इक्वेशन आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा आल्यात. आता येणारे 4 5 धावा फकावर लगावायचे. एकीकडे वैभव नवार दादा आहे, परंतु येईल का? येतोय. सामना जवळ फिनिश करण्याच्या मार्गावर आहे. सिद्धार्थ डोके, अफलातून खेळ. जबरदस्त खेळ. 2 चौकार एकाच ठिकाणी गेल्यात. एकाच ठिकाणी 2 चौकार गेल्यात. आता फिल्डिंग बघा. फिल्डिंग काय लावले आता? जेंटलमॅन क्लोजिंग वाले आहे. पावसाला लांब आहे, पण छत्री सारखं क्षेत्ररक्षण आहे. अम्ब्रेला 1 रन पाहिजे. या 1 रन फायनल मध्ये प्रवेश केलाय जे की सीसी. एस नक्कीच धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. चला दुसरीकडून विनंती करतोय टीम प्लेयर संघ आपण या त्वरित टॉस की बॉसच्या दिशेनं. आईभाव आणि मारंबलपाडा संघ आपला कर्णधार त्वरित पाठवायचंय. निशिकांत आपण त्वरित या. मान्यवरांना मी विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय दिनेश पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा